येस, ठीक आहे. चला, राज्यसेवेचे असणारे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून आपण 25 क्वेश्चन डिस्कस करूया. कोणत्या असणाऱ्या मंथच्या बाबतीमध्ये, तर ते असतील जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 या असणाऱ्या 2 महिन्यातील जे बेस्ट 25 टॉपिक मला वाटले त्याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन्स आपण पिक केलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचं असणारं डिटेल अनालिसिस आपण या असणाऱ्या सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. चला मग त्यातला असणारा जो पहिला क्वेश्चन आहे तो कशा संबंधित आहे, तर तो आहे या ठिकाणी स्काय ट्रॅक्स पुरस्काराशी संबंधित आहे. आता या पुरस्कारामध्ये कोणत्या विमानतळाने 2023 सालासाठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब पटकावला, असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कोणत्या पुरस्काराचा उल्लेख केला जातोय? स्काय ट्रॅक्सचा तर उल्लेख याच्यामध्ये आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, सिंगापूर चांगी विमानतळ आहे, हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतार आहे का हिथ्रो विमानतळ लंडन आहे. तर या असणाऱ्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा, हा जो आहे ना स्काय ट्रॅक्स असणारा जो अवॉर्ड 2023च्या बाबतीमध्ये उल्लेख केला, तर हा जगभरातील असणाऱ्या जवळपास 500 एअरपोर्टच्या बाबतीमधला असणारा डाटा कलेक्ट करतो. प्रत्यक्षात ते फॅसिलिटीज काय देत आहेत आणि त्या असणाऱ्या एअरपोर्टमध्ये असणाऱ्या रहदारीचा असणं जो काय ट्रॅफिक आहे का, तो कशा पद्धतीनं सेटल केला जातोय, या सगळ्या गोष्टींची असणारी चौकशी करून जगभरातील असणाऱ्या एअरपोर्टला रँकिंग दिली जाते आणि त्या रँकिंगच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर याची असणारी सुरुवातीची रँकिंग कधी देण्यात आली होती? 1999च्या कालखंडामध्ये ही सुरुवात झालेली होती. आता 2023च्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर वर्ल्ड बेस्ट एअरपोर्टचा उल्लेख केला तर नंबर 1 ला दिसतोय आपल्याला सिंगापूर चांगी एअरपोर्ट, नंतर दिसतो नंबर 2 ला हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट, नंबर 3 ला आहे टोकियो हानेदा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नावाचा उल्लेख दिसतोय आपल्याला. आणि जर आपण टॉप 20च्या लिस्टमध्ये उल्लेख केला तर या 20 लिस्टमध्ये आपल्याला इंडियन एअरपोर्टचा उल्लेख याच्यामध्ये दिसत नाहीये. मग किमान पहिले 3 तर एअरपोर्टची नावं लक्षात ठेवा. सिंगापूर चांगी एअरपोर्ट असेल, हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, टोकियो हानेदा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल आणि जेव्हा याची सुरुवात झाली त्या इयरचा उल्लेख केला तर 1999च्या कालखंडापासून या असणाऱ्या पुरस्काराचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला बघायचं असेल तर कोणतं उत्तर असेल की या असणाऱ्या स्कायट्रॅक्स पुरस्कारांमध्ये कोणत्या विमानतळाने 2023 सालासाठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब पटकावलेला आहे, तर तो असेल ऑप्शन नंबर 2 सिंगापूर चांगी विमानतळाचा उल्लेख याच्यामध्ये लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. बऱ्याच वेळा वेगवेगळे इंडस्ट्रीशी संबंधित तर क्वेश्चन असतातच तिथं, पण याच्याही सोबत काय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हायलाइट होतो की युनिक एखादी घटना घडत असेल आणि त्याच्याशी असणारे इम्पॅक्ट जागतिक व्यवस्थेवरती असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारतो. जसा हा क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिसतो. काय पहा, कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी 2023 हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष म्हणून पुष्टी केलेली आहे? मग ते युरोपियन युनियनने केले, संयुक्त राष्ट्र अमेरिकेने केलेलं आहे, संयुक्त राष्ट्राने केलेलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने केलेलं आहे का नासानं केलेला आहे? हा असणारा अनाउन्समेंट हे लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण बघतो की या असणाऱ्या जागतिक तापमान वाढीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 1951 ते 1980 या कालखंडामध्ये आपल्याला ऍव्हरेज जे टेम्परेचर आहे ना ते आपल्याला 1.5 ते 2 आणि त्याच्याही पेक्षा जाऊन जो वरचा झोन बघितला तर आपल्याला या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं असणार तापमान वाढीचा असणारा दर या ठिकाणी दिसून येतो. मग आता जर पाहिलं तर आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष 2023 हे अनाऊन्स करतोय कोण, तर हे अनाऊन्स करतोय या ठिकाणी नासा, हे लक्षात घ्यायचं. मग नासाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर क्लायमेट सायन्स अर्थ ऑब्झर्वेटरी नासा पॉप्युलर वेदर या अंतर्गत कोणाचा उल्लेख येतोय, कोणी या ठिकाणी हा मुद्दा रिलीज केलेला आहे इथं अँजेला कोलबर्ट कोणासोबत या ठिकाणी सॅली एंगर या असणाऱ्या महत्वपूर्ण 2 व्यक्तींच्या माध्यमातून नासा अर्थ ऑब्झर्वेटरी जानेवारी 2024च्या अंतर्गत हा असणारा मुद्दा रिलीज केला जातोय. आणि 2023 ला काय केले जात आहे तर आतापर्यंतचं असणारं सर्वात उष्ण वर्ष म्हणून या ठिकाणी पुष्टी दिली जात आहे. फक्त लक्षात घ्यायचं नासा एक मुद्दा येतो की याच असणाऱ्या पुष्टीकरणाला युरोपियन युनियन सुद्धा अनाउन्समेंट करतोय, पण त्याच्या बाबतीतचा असणारा मूळ रिपोर्ट जो आहे का तो सगळ्यात पहिल्यांदा देतोय तो म्हणजे कोण, नासा. तर त्यालाच परत आपल्याला
युरोपियन युनियनच्या अनुषंगाने सुद्धा अनाउन्समेंट होताना बघतो आपण. पण मुळात इथं उत्तर लक्षात ठेवायचं, हा संदर्भ असेल कोणाचा, तर हा संदर्भ दिसतो आपल्याला नासाचा, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बऱ्याच वेळा राज्यसेवेनं आपल्याला इतर देशातील असणाऱ्या सिच्युएशन्स मध्ये इंडियन बँकिंग सिस्टीम कशा पद्धतीनं काम करते किंवा एखादी असणारी ब्रँच आपण नवीन स्वरूपामध्ये ओपन केली असेल वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं मध्यंतरी ऑस्ट्रेलियामध्ये ब्रँच ओपन झाली एसबीआयची, तर त्याच्याशी संबंधित क्वेश्चन केला गेला होता. आपल्याला संबंधित बँकेचे असणारे लोगो मोटोवरती आपल्याला क्वेश्चन केला गेलेला आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरशी संबंधित असणारे क्वेश्चन सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं माहिती असणं अपेक्षित असणार आहे. मग तो मुद्दा बघितला तर काय बघा, कोणत्या बँकेने अलीकडेच युपीआय सक्षम सन्मान रुपे क्रेडिट कार्ड केवळ सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सादर केलेलं आहे? काय उल्लेख येतो या ठिकाणी? सन्मान रुपे क्रेडिट कार्ड हा फक्त कोणासाठी? सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सादर केलेला आहे. युपीआयच्या अनुषंगाने असणारा हा सक्षम सन्मान रुपे क्रेडिट कार्डचा उल्लेख केला तर तो एचडीएफसी बँकेने आणलेला आहे का? तो फेडरल बँकेने आणलेला आहे का? तो इंडसइंड बँकेने आणलेला आहे का? तो ऍक्सिस बँकेने आणलेला आहे. तर लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, या असणाऱ्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवायचं हे इंडसइंड बँकेने आणलेला आहे. हा रेफरन्स दिसतो आपल्याला, तो म्हणजे जानेवारी 2024च्या अनुषंगाने दिसतो. हा इंडसइंड बँकेनं काय केलेला आहे तर महत्वपूर्ण कोलॅबरेशन केलेलं आहे. कोणासोबत? एनपीसीआय सोबतचं कोलॅबरेशन आहे, म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यासोबत या ठिकाणी इंडसइंड बँकेनं इंट्रोड्यूस केला युपीआय एनेबल्ड सन्मान रुपे क्रेडिट कार्ड. आणि हे कोणासाठी असेल? फक्त गव्हर्नमेंट सेक्टरच्या असणाऱ्या एम्प्लॉईंच्या अनुषंगाने हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे, कारण आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपला जो युपीआय ट्रान्झॅक्शन वाढतोय ना, ते ट्रान्झॅक्शन वाढण्या पाठीमागं महत्वपूर्ण असणारा जो काय रेफरन्स दिसतो का आपल्याला, तो दिसतो म्हणजेच कोणाचा? तर रुपे कार्डचा. हा जो रुपे कार्ड आहे का, हा रुपे कार्ड 2020-21च्या कालखंडापर्यंत आपल्याला फक्त डेबिट कार्डच्या अनुषंगाने वितरित होताना दिसत होता. पण त्या अंतर्गत आपण क्रेडिट कार्डची असणारी सुरुवात केली 2021च्या नंतर, आणि आता सध्याला आपण खूप मोठा मार्केट शेअर या असणाऱ्या रुपे कार्डच्या बाबतीमध्ये बघतो. आणि हा रुपे कार्ड विजा आणि मास्टर कार्ड या दोघांनाही टफ त्या ठिकाणी फाईट देतोय. आणि जवळपास तो 27% असणारा शेअर मार्केट स्वतःकडे होल्ड करण्याची असणारी कॅपॅसिटी आता सध्याला या रुपे कार्डच्या अनुषंगाने मिळते. म्हणून युपीआय आणि रुपे कार्ड हे कोलॅबरेशन करत असतात, त्यामुळे याच्याशी संबंधित क्वेश्चन विचारले जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हा पार्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हा संदर्भ असेल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा थोडासा डिफेन्स वरती फोकस्ड असणारा क्वेश्चन आहे. तो काय बघा, डीआरडीओने सशस्त्र दलांसाठी सुरू केलेल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचं नाव काय आहे, असा क्वेश्चन या ठिकाणी गेलाय. हा आहे असॉल्ट रायफल, आणि याच्या बाबतीमध्ये नाव काय दिले त्या ठिकाणी? उग्राम दिले, रक्षक दिले, निर्भय दिले का शक्ती दिलेला आहे? का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण जर बघितलं मागच्याच वर्षी एक सगळ्यात महत्वाचा अग्रीमेंट केला आपण AK-203 या असणाऱ्या रायफलच्या अनुषंगाने रशिया सोबत. मग इथं आपण काय केलं, युपी मध्ये याचं असणारं कन्स्ट्रक्शन, याचं असणारं निर्मिती करणं आपण त्या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा जेव्हा डीआरडीओचं असणारं रिसर्च ऑर्गनायझेशन वर्किंग मध्ये येतो, तेव्हा आयोगाचा प्रश्न त्या ठिकाणी हायलाइट होतो. तो पण डिफेन्स मध्ये रिसर्च करणारा एकमात्र संस्था असल्या कारणानं महत्वपूर्ण आहे. जसं कोविडमध्ये आपल्या पुण्यातल्या असणाऱ्या डीआरडीओच्या सेंटरनं एक देसी पिस्टल त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, ज्याचं नाव आपण अस्मी या अनुषंगाने ओळखलेलं होतं. तर तसाच एक संदर्भ याच्या अंतर्गत त्या ठिकाणी सांगितला जाईल. तर याचं नाव काय असेल या ठिकाणी, तर उग्राम असेल, हे लक्षात घ्यायचं. मग काय केलं जातं या ठिकाणी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं काय केलं, लॉन्च केला, तो म्हणजे उग्राम. आणि हा काय असेल त्या ठिकाणी, स्टेट ऑफ द आर्ट असॉल्ट रायफल. किती असेल, 7.62 × 51 मिलीमीटर कॅलिबरचा असणारा हा असणारा असॉल्ट रायफल या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय. तर लक्षात घ्यायचं, हा इंडिजिनियसली तयार केलेला आहे. स्वतःच्याच असणाऱ्या भूमिकेतून आपण हा तयार करतोय, इतरांच्या मदतीचा रेफरन्स या ठिकाणी येत नाहीये. म्हणून याच्याशी संबंधित मुद्दा इथं महत्वाचा आहे. जसा स्वतः आपला भारतातला पहिला देसी पिस्टल तयार केला होता अस्मी,
त्याच अनुषंगाने DRDOचाही असणारा रेफरन्स इथं आपल्याला या असणाऱ्या उपग्रहांच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन येतोय आणि तो कशाशी संबंधित आहे तर सोलारशी असणारी संबंधित असणारा मुद्दा आहे. पहा, भारतातील कोणत्या राज्यात वाराणसीतील असणाऱ्या 25,000 घरांवर 2 महिन्यात भरीव अनुदान देऊन काय केलं, सोलर रूफटॉप बसवण्याची योजना सरकारनं आखलेली आहे. वाराणसीचा उल्लेख केलाय तर त्या अनुषंगाने याची उत्तर आपल्याला इझिली देता येऊ शकतं. तो म्हणजेच काय असेल त्या ठिकाणी उत्तर प्रदेशाचा असणारा उल्लेख याच्यामध्ये आपण करूया. म्हणजे बिहार, महाराष्ट्र, गुजरात तर येणारच नाही. हा, इथं थोडासा त्यांनी क्वेश्चन ट्रिकी टाकला असता तर आपल्याला उत्तर देता असतं, म्हणजे थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं असतं. पण वाराणसीचा उल्लेख केला तर आपण उत्तर प्रदेशचा उल्लेख तर करूयाच. पण ह्याच्यासोबत काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 25,000 घरांवर 2 महिन्यात भरीव अनुदान देऊन सोलर रूफटॉप बसवण्याची असणारी तयारी. रूफटॉप म्हणजेच प्रत्यक्षात घरांवरती असणाऱ्या, म्हणजे छतावरती आपल्याला काय करायचंय, या पद्धतीचा असणारा सोलर सिस्टीम बसवायची आहे. आणि यासाठी काय केलं जातं या ठिकाणी तर किती, तर 150 कोटींचं असणारं फंडिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि याच्यातलं असणारे 75 करोड आहे का, ते इथं स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजे यूपी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इथं दिलं जाणार आहे. आणि किती असणाऱ्या घरांना याचा बेनिफिट होणार आहे तर 25,000 घरांना याचा बेनिफिट होणार आहे. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला बऱ्याच वेळा फ्लोटिंग सोलर एनर्जीच्या अनुषंगाने असणारे मुद्दे विचारले जातात, किंवा आपला इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा वन वर्ल्ड, वन सन, वन ग्रीड या असणाऱ्या मोटोच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपण पोहोचतोय, रीच करतोय, त्याच्याशी संबंधित क्वेश्चन विचारले जातात. आपल्या गुरुग्रामच्या असणाऱ्या हेडक्वार्टरशी संबंधित प्रश्न विचारले जातात. भारत आणि फ्रान्स यांच्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून हा असणारा सोलर अलायन्स त्या पद्धतीने काम करतोय, त्याच्याशी संबंधित क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळं थोडासा रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीमधले असणारे संदर्भ आले तर आयोगाचा क्वेश्चन विचारण्याचा कल जास्त दिसतो. म्हणून थोडासा हा मुद्दा लक्षात घ्यायचा. वाराणसीमध्ये 25,000 घरांवरती काय केलं जात आहे, सोलर रूफटॉपचा असणारा रेफरन्स बसवला जातोय, हे इथं आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा येतोय क्वेश्चन नंबर 6चा. काय बघा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते देशातील पहिली हायजेनिक फूड स्ट्रीट, काय प्रसादम, त्यात घ्यायचं काय असेल तो प्रसादम. हा जो प्रसादम आहे ना, तो पहिला हायजेनिक फूड स्ट्रीट प्रसादम हे कोणत्या भारतीय शहरात बसवलेला आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला आयोगाने प्रश्न केलाय की कुणी उद्घाटन केलं वगैरे वगैरे मुद्दे येतात, कुठल्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं कुणी केलं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते झालेलं आहे. तर ते कुठं झाले, इंदूरला झाले, उज्जैनला झाले, भोपाळला झाले का हे ग्वाल्हेरला झालेला आहे, असा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय. हे तुम्हाला सांगायचंय तर याचा संदर्भ बघितला तर हा कुठं आहे तर हा झालेला आहे उज्जैन मध्ये. हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच कुठं, महाकालेश्वर टेम्पलच्या असणाऱ्या जवळ हा असणारा रेफरन्स दिसतोय आपल्याला. आणि एक महत्वाचा मुद्दा पाहिला तर हा जो प्रसादम आहे का, त्याचा एरिया किती आहे तर 939 स्क्वेअर मीटरचा असणारा हा प्रसादम आहे. याच्यामध्ये पाहिलं तर हा एक त्या ठिकाणी होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे धार्मिक व्यवस्थेच्या अनुषंगाने असणारा हा प्रसादम काम करेल, या अनुषंगाने हे लॉन्च करताना दिसतात. म्हणजे कम्युनिटीच्या अनुषंगाने कम्युनिटी लाईफ सेट करण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात सुद्धा जे स्ट्रीट फूड आहेत का, रस्त्यावरती असणारे जे काही फूड्स आहेत का, त्यांना एक हायजेनिक यंत्रणा प्रोव्हाइड व्हावी आणि प्रत्यक्षात आपल्या भारतातील असणाऱ्या स्ट्रीट फूडची क्वालिटी मेंटेन व्हावी, त्या अनुषंगाने हा असणारा इनिशिएटिव्ह इथं लक्षात घ्यायचा. प्रसादम, जसं भारत मंडपम हा मुद्दा चर्चेमध्ये आला होता, त्याच पद्धतीचा असणारा प्रसादम आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. आणि डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कुठे असणारा हा मुद्दा लॉन्च केला या ठिकाणी तर कोणत्या शहरात, तर उज्जैन मध्ये हे लॉन्च झालेलं आहे. हे इथं लक्षात घ्यायचं. जानेवारी 10 तारखेला 2027च्या अंतर्गत. आणि त्याच्यामध्ये एकूण किती स्ट्रीट कंपनीज किंवा स्ट्रीट शॉप आहे तिथं तर 17 शॉप याच्या अंतर्गत आपल्याला एस्टॅब्लिश होताना दिसत आहेत. तर तेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वारंवार चक्रीवादळाशी संबंधित असणारे, सायक्लॉनशी संबंधित क्वेश्चन्स असतातच. 2023 मधले असणारे सगळे सायक्लोन्स आपण डिस्कस केलेलेच आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला वारंवार जे नवीन असणारे फेज किंवा जे सुरुवातीच्याच असणाऱ्या फेज मध्ये आलेलं चक्रीवादळ आहे त्यावरती क्वेश्चन केला जाऊ शकतो. जसं अल्वारो चक्रीवादळ 2024 चे पहिले चक्रीवादळ म्हणून
कोणत्या देशात आलेलं आहे? मग तो कोणत्या देशामध्ये आहे? कोमोरोस, मादागास्कर, मॉरिशस का सेशल्स यापैकी कोणत्या असणाऱ्या ठिकाणाचा या ठिकाणी संदर्भ दिसतो? तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण या असणाऱ्या अल्वारोचा उल्लेख करतो, अल्वारो सायक्लोनचा, तर तुम्हाला हा सगळा इंडियन ओशनचा भाग दिसेल आणि या इंडियन ओशन मध्ये याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणाला पडलाय? तर तो मादागास्कर याला पडलेला आहे. मग हे लक्षात घ्यायचं, मादागास्कर याचं उत्तर असेल 2024चं पहिलं चक्रीवादळ, पण इंडियन ओशनच्या अनुषंगाने आहे म्हणून इथे लक्षात ठेवायचं. मादागास्करचा उल्लेख येतोय तो कधी? जानेवारी 1 तारखेला 2024 मध्ये, म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी हा असणारा अल्वारो सायक्लोन, हा ट्रॉपिकल सायक्लोन या ठिकाणी हिट होताना दिसतोय मादागास्करला. आणि बरीचशी असणारी प्रॉपर्टी इथं डॅमेज झाली, जवळपास 4,500 लोकांना इथं विस्थापित करण्यात आलेलं होतं. म्हणजे वर्षभरातील असणारे जे पहिलं सायक्लोनचा उल्लेख केला, तर तो इथं लक्षात ठेवायचं अल्वारोचा असणार रेफरन्स. अजून एक इंटरेस्टिंग पार्ट असतो, ह्याचं उत्तर मला तुम्ही देणार आहात. हे नाव जे आहे ना अल्वारो चक्रीवादळ, हे कोणत्या देशानं नाव दिले हे फक्त मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. का? आपण जेवढे जेवढे सायक्लोन्स वरती कंटेंट बोललोय त्या सगळ्या मुद्द्यांशी संबंधित असणारे क्वेश्चन्स, त्याचं नाव कोण देते या अनुषंगाने क्वेश्चन्स केले जात असतात. म्हणून थोडंसं हे तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. मुद्दा येतोय चक्रीवादळाशी संबंधित असणारा पार्ट, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिफेन्स मधल्या असणाऱ्या एक्झरसाइज बद्दल महत्वपूर्ण असणारा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. पहा क्वेश्चन नंबर 8च्या अंतर्गत काय बघा, द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि क्षेत्रामध्ये सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास म्हणजे सागर या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी 8 जानेवारी रोजी कोलंबो श्रीलंकेत भारतीय नौदलाचं कोणतं जहाज त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं? मग INS काबरा आहे का? INS विक्रांत आहे का? INS चक्र आहे का? INS राजपूतच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतोय का? तर इथं लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या इव्हेंटला कोण प्रेझेंट होतं? तर INS काबरा प्रेझेंट होता, हे लक्षात घ्यायचं. आणि इंडियन नेव्हीचा असणारा हा पहिला ट्रेनिंग कॉर्प्स आहे तो कुठं? कोलंबो आणि इथं कुठला असेल या ठिकाणी त्रिनंकोमल्ली या 2 ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. श्रीलंकेच्या अनुषंगाने हा संदर्भ येतोय. तो कोणत्या दिवशी असेल? तर जानेवारी 8 तारखेला 2024च्या कालखंडामध्ये 2 देशातील असणाऱ्या द्विपक्षीय संबंधांना इथं अजून जास्त दृढ करण्याचा प्रयत्न या इंडियन नेव्हीच्या माध्यमातून आणि श्रीलंकेन नेव्हीच्या माध्यमातून होताना दिसतात. का महत्वाचं आहे? कारण हा असणारा नेव्हल पार्ट आपल्याला इंडियन ओशनच्या अनुषंगाने पेट्रोलियमसाठी पण तितकाच महत्वाचा आहे. आणि चायनाचा वाढता प्रेझेन्स जो आहे ना श्रीलंकेच्या सोबतचा, तो थोडासा कमी करण्यासाठीचा असणारा हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. आणि इथं कोणता होता या ठिकाणी? आपल्या भारताचा असणारा फास्ट अटॅक क्राफ्ट आहे INS काब्रा, हा इथं आपल्याला प्रेझेंट होताना दिसतोय कोलंबो श्रीलंकेच्या अंतर्गत. ते इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. जानेवारीच्या असणाऱ्या कालखंडामध्ये या असणाऱ्या मैत्रीपूर्ण व्यवहाराच्या अनुषंगाने तो इथं पोहोचताना दिसतोय आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9चा उल्लेख करूया आपण. काय बा क्वेश्चन नंबर 9? कोणत्या मीडिया कंपनीने 2023 ते 27 या कालावधीसाठी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन सोबत 4 वर्षांचा मीडिया हक्क करार केलेला आहे? कोणती मीडिया कंपनी आहे? या असणाऱ्या इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या बाबतीमध्ये फेडरेशन ऑफ हॉकीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि तो जर बघितला आपण त्या ठिकाणी, तर तो सोनी पिक्चर्स नेटवर्क्स आहे का? स्टार इंडिया आहे का? ESPN आहे का? वायकॉम 18चा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर इथे लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अनुषंगाने हा महत्वपूर्ण असणारा पार्टनरशिप मीडिया राईट्सच्या अनुषंगाने कोण करतोय? तर वायकॉम 18 करतोय. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 वायकॉम 18चा रेफरन्स असेल. किती वर्षांच्या अनुषंगाने असेल? तर 2023 ते 2027च्या कालखंडामध्ये आपल्याला याचं इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी लॉन्च होताना दिसतोय. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. जसं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अंतर्गत जेवढे काही क्रिकेट मॅचेस होतील त्याबद्दलचे असणारे जे काही मीडिया राईट्स आहेत का, ते प्राईम न्यूजनं किंवा प्राईम इंडियानं घेतलं होतं अमेझॉन प्राईमच्या अनुषंगाने. ते मुद्दे जसे गाजतात त्याच अनुषंगाने हा पार्ट तुम्हाला इथं लक्षात द्यायचा आहे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अनुषंगाने कोणता मीडिया या ठिकाणी 4 वर्षांसाठी हा असणारा राईट्सचा अग्रीमेंट घेतोय? तर वायकॉम 18चा असणारा रेफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणारे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनशी संबंधित मुद्दे चर्चेमध्ये पण असतात. आणि याचा उल्लेख का महत्वाचा आहे? कारण हॉकीनं भारतीय व्यवस्थेच्या अनुषंगाने पाहिलं
तर 2023 ओडिशा अंतर्गत आपण वर्ल्ड कप सुद्धा बघितलेला आहे याच असणाऱ्या हॉकीचा, तोही लक्षात घ्यायचा. जो ओडिशा म्हणजे नवीन पटनाईक साहेबांचा असणार उल्लेख या ठिकाणी येतोय, ज्यांनी आपल्या 2018 पासून आपल्या इंडियन हॉकीच्या असणाऱ्या मेन्स आणि वुमन्स या दोन्ही असणाऱ्या टीमला स्पॉन्सर केलेला आहे. हाही मुद्दा इथं गरजेचा आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पहा पुढचा मुद्दा, ड्रोन बद्दल क्वेश्चन केला जातो. काय बघा या ठिकाणी, याला म्हणायचं इंडिजिनियस मीडियम अल्टिट्यूड लॉंग एंडुरन्स ड्रोनचा उल्लेख येतो. त्यालाच म्हटलं जातं मेल. म्हणजे काय, भारतीय नौदलाने अलीकडेच विकत घेतलेल्या पहिल्या स्वदेशी मध्यम उंची लॉंग एंड्युरन्स म्हणजे जास्त कालासाठी टिकणाऱ्या असणाऱ्या या ड्रोनचं नाव काय आहे. म्हणजे आता तो पहिला स्वदेशी आहे आणि तो स्वदेशी असल्या कारणानं त्याच्यावरती चर्चेमध्ये असणारा पार्ट असेल, नौदलाने घेतलाय तो. मग तो काय गार्डियन आहे, दृष्टी 10 स्टार लायनर आहे, फाल्कन आय आहे का एरोहॉक आहे, याचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. मग हा संदर्भ पाहिला तर जो मेल कॅटेगरीच्या अंतर्गत म्हणजे मीडियम अल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स ड्रोनचा उल्लेख केला तर त्याचं नाव आहे दृष्टी 10 स्टारलायनर. या अनुषंगाने आपल्याला दिसतो की तो आपल्याला इथं इंडियन नेव्हीच्या अनुषंगाने इथं सर्व्हिस देताना दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याचा अर्थच काय ठिकाणी, स्टारलाइन अनमॅनड एरियल व्हेकलचा उल्लेख येतो, UAV. म्हणजे इथं कोणत्याही असणाऱ्या व्यक्तीशिवाय आपल्याला हा ड्रोन इथं फक्त गायडन्सच्या अनुषंगाने आपल्याला फ्लाय करताना दिसेल. आणि त्या अनुषंगाने आपल्याला पेट्रोलियम आणि प्रत्यक्षात डिसिजन घेण्यासाठीचे असणारे लोकेशन सेट करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो. त्या अनुषंगाने हा मुद्दा इथं आपण ऍड करण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय या ठिकाणी, हा इंटेलिजन्ससाठी, सर्व्हेलन्ससाठी, सोबतच कशासाठी म्हणतो आपण या ठिकाणी, रिकन्सियन्ससाठी याची असणारी कॅपॅबिलिटीज त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजेच प्रत्यक्षात ज्या पद्धतीची देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे ते काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतं. आणि याला कुणी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, तर मॅन्युफॅक्चर केलेलं या ठिकाणी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांच्या माध्यमातून हा मुद्दा येतोय. यांनी कोलॅबरेशन कोणासोबत केलेलं आहे, तर इस्रायली डिफेन्स फर्म कुठला असेल इथं, अल्बिट सिस्टीम्स यांच्यासोबत यांनी हे कोलॅबरेशन केलेलं आहे. मग कोणाची नाव लक्षात ठेवायची, 3 नाव आहे त्याच्यामध्ये. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचा उल्लेख, भारत सरकारचा संदर्भ, आणि कोणाचा, तर इस्रायली डिफेन्स फर्मचा उल्लेख येतोय. कोणतं नाव आहे त्या ठिकाणी, एल्बिट सिस्टीम यांनी या असणाऱ्या ड्रोनच्या अनुषंगाने निर्माण करताना दिसतात. म्हणून याला पहिल्या स्वदेशी असणाऱ्या ड्रोनच्या नावानं ओळखतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दृष्टी 10 स्टार लायनरचा असणारा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांनी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन कोणत्या शहरात केलेलं आहे. कितव्या क्रमांकाचा असेल, 27व्या क्रमांक असणारा राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उल्लेख. याच्या अगोदर जे 26व्या क्रमांकाचं होतं ना, ते कुठं होतं या ठिकाणी, ते होतं हुबळीला. म्हणजेच कर्नाटका अंतर्गत हा असणार रेफरन्स दिसतो आपल्याला 26वा. आणि त्याचं असणार जे काही थीम होती ना, ती काय होती या ठिकाणी, विकसित युवा विकसित भारत. काय होतं त्यावेळेस त्याचं, विकसित युवा विकसित भारत या अनुषंगाने हे आपल्याला रन होताना दिसलं 26वं. 27वं जे आहे ना, त्याचा असणार मेन लोगो काय या ठिकाणी, सक्षम युवा समर्थ भारत. लक्षात घ्यायचं. अगोदर काय होतं, कर्नाटकाच्या अनुषंगाने बघितलं, विकसित युवा विकसित भारत. आणि कर्नाटकाचा मुद्दा पाहिला तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, मला त्या स्पेसिफिक नाव तुम्ही सांगा बरं का. कर्नाटकाच्याच अंतर्गत आपण टायगर प्रोजेक्टचे जे 50 वर्ष कंप्लीट झाले का, त्याचे असणारे जो काही इव्हेंट होता का, तोही आपण कर्नाटकामध्ये पार पडलाय. तर तो कोणत्या ठिकाणी पार पडला हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगणार आहात. ठीक आहे. उल्लेख इथे लक्षात काय घ्यायचा आपल्याला ठिकाणी, तर इथं सक्षम युवा समर्थ भारत या अनुषंगाने असणारे युथ फेस्टिवलचा मुद्दा येतोय. विकसित भारत 2047च्या असणाऱ्या टॅगलाईनच्या माध्यमातून आपण आणतोय. आणि हा 12 ते 16 जानेवारी या कालखंडामध्ये नाशिक महाराष्ट्रामध्ये कंप्लीट होताना दिसतोय आपल्याला. मग लक्षात ठेवायचं कोणत्या असणाऱ्या शहरात उद्घाटन झालं याचं, मुंबई, औरंगाबाद, नाशिक का नागपूर. तर याचा रेफरन्स लक्षात घ्यायचा, नाशिक अंतर्गत हा असणारा मुद्दा असेल इथं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 12 जानेवारीला आपण राष्ट्रीय युवक दिनाचा असणारा उल्लेख या ठिकाणी करतो. स्वामी विवेकानंदांच्या असणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं त्याच अनुषंगाने हा पाठ आपल्याला चर्चेमध्ये दिसतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर येतोय क्वेश्चन नंबर 12चा रेफरन्स या ठिकाणी. काय बा क्वेश्चन नंबर 12,
भारतातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 80% निधी कोणत्या संस्थेनं दिलेला आहे? लक्षात घ्या, सर्वात लांब पूल कोणता? अटल सेतूचा. सर्वात लांब पुलाचा उल्लेख केला तर एकूण किती त्याची लांबी आहे? 21.8 किलोमीटर आहे. ते बऱ्याच वेळा एक्झॅक्टली विचारले जातात म्हणून लक्षात घ्यायचं. 21.8 किलोमीटर मध्ये याच्यामध्ये जर बघितलं तर 16.5 किलोमीटरचा हा समुद्रावरती आहे आणि 5.5 किलोमीटरचा हा जमिनीवरती आहे. हा असणारा अटल सेतू जो ब्रिज आहे का, या ब्रिजचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. आणि याचा संदर्भ पाहिला तर आपले प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या नावाच्या अनुषंगाने या ब्रिजचं नाव दिलेलं आहे. आणि हा जो ब्रिज आहे का, हा काय करतोय या ठिकाणी, कुठून असेल तर इथं स्वेरी, मुंबई, आणि हा संपतोय कुठे या ठिकाणी? नावासेवा, कुठं? उरण अंतर्गत, उरण तालुका, रायगड मध्ये या ठिकाणी आपल्याला हा कंप्लीट होताना दिसतोय. त्यामुळे या असणाऱ्या अटल सेतूचा मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि यांना जे फंडिंग आहे का, त्या फंडिंग मध्ये 80% निधी कुणी दिलाय? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने दिलाय, आंतरराष्ट्रीय वित्त निगमनं दिलाय, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीनं दिलाय, का पुनर्रचना आणि विकासासाठी युरोपियन बँकेनं दिलेला आहे? तर इथं लक्षात ठेवायचं, दिलेलं आहे जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीनं दिलेला आहे. जवळपास 80% निधीचा असणारा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं कोणत्या असणाऱ्या सेतूबद्दल बोललं जात आहे? अटल सेतूचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. आणि बघायचं कोणता असणारा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तर तो आपल्याला रेफरन्स येतोय या असणाऱ्या फेरी पासून, तर त्याची असणारी कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसते. तर या असणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अनुषंगाने हा पार्ट इथं दिसतोय आपल्याला. चिर्लेच्या अंतर्गत असणारा ही कनेक्टिव्हिटीचा असणारा पार्ट इथं दिसतोय, जेणेकरून आपल्याला समुद्राचाही भाग त्या ठिकाणी अटॅच होताना दिसतोय आणि जमिनीचाही भाग त्याच्यामध्ये अटॅच करताना दिसतोय. तर हा असणारा मूळ मुद्दा याच्यामध्ये कनेक्ट करताना दिसतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चर्चेमध्ये आहे या पद्धतीचा असणारा मुद्दा, त्यामुळे हा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी इथं शिवाजीनगर जो आहे ना, इंटरचेंजचा असणार पार्ट, याला तर वाढणारच आहे. आणि बाकीचे महत्वपूर्ण जे काही आयलँड्स आहेत का, या असणाऱ्या मुंबईमध्ये, त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी वाढवायचं आहे. म्हणून हा संदर्भ इथं चर्चेमध्ये येतोय. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 13 बघूया. आणि हा येतोय अनुभव अवॉर्डच्या बाबतीमध्ये. काय बघा, अनुभव अवॉर्ड. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय सेवेत केलेल्या योगदानाची दखल घेऊन अनुभव पुरस्कार योजना कोणत्या विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या आहे? हा संदर्भ याच्यामध्ये मांडला. आणि हे कधी लॉन्च केलं होतं असणारा स्कीमचा मुद्दा? 2015ला हे सुरू केलं होतं. आणि ते प्रत्येक वर्षाच्या अनुषंगाने आपल्याला दिसतो. आणि हे कोणी गायडन्स, कोणाच्या गायडन्सच्या अंतर्गत? आपल्या प्राईम मिनिस्टरच्या गायडन्सच्या अंतर्गत या असणाऱ्या पुरस्कारांचा उल्लेख केला जातो. आणि हे जे स्कीम आहे ना, या स्कीमच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल या ठिकाणी? जे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत, जे रिटायर झालेले आहेत, तर त्यांच्या कामाला रेकग्नायझेशन मिळावं, त्यासाठी या पद्धतीच्या असणाऱ्या पुरस्काराचा उल्लेख केला जातो. आणि त्यांना कोणत्या विभागामार्फत हे होतं? तर कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन. तुम्हाला एवढं जर माहित असेल ना की ते रिटायर झाल्यानंतर ज्या एम्प्लॉयींना दिला जातोय, तर उत्तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकता, पेन्शन्स अँड पेन्शनर्स कल्याण विभागाच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्टी येताना दिसणार आहे. ठीक आहे. सिंपल मुद्दा. म्हणजे त्याच्यामध्ये कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय नाही, गृह मंत्रालय नाहीये, प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रारी विभाग पण नाहीये. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तो इथं लक्षात घ्यायचा. अनुभव अवॉर्डचा रेफरन्स 2015 पासून आपण ते बघतोय, ते इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी कोणत्या तारखांमध्ये साजरा केला जातो? कुठला उल्लेख आहे? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उल्लेख केला तर तो येतोय 11 ते 17 जानेवारी या असणाऱ्या सप्ताहाच्या अनुषंगाने 11 ते 17 जानेवारीचा मुद्दा बघितला. आणि लक्षात घ्यायचं कोण आहे इथं? नॅशनल रोड सेफ्टीच्या अनुषंगाने हे ऑर्गनाइज केलं जातं. कोणाच्या माध्यमातून? नॅशनल सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून. कोणाकडनं? NSC, नॅशनल सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा असणारा सप्ताह सेलिब्रेट केला जातो. आणि या 2024च्या वर्षाच्या असणाऱ्या थीमचा उल्लेख केला तर कोणती थीम आहे इथं? ही आहे बी अ रोड सेफ्टी हिरो. काय? बी अ रोड सेफ्टी हिरो म्हणजे रोडच्या असणाऱ्या
संरक्षणाप्रती आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी नावलौकिकाच्या स्वरूपामध्ये हिरोची जबाबदारी बजावायची आहे, या अनुषंगाने असणाऱ्या थीमला रन केलं जात आहे. हे इथं लक्षात घ्यायचं. संदर्भ असेल कुठला, रोड सेफ्टी वीकचा असणारा रेफरन्स इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जो 11 ते 17 जानेवारीच्या अनुषंगाने आपल्याला रिलीज होताना दिसतोय. हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर उल्लेख येतोय स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या शहरांना सर्वात स्वच्छ शहरांचा किताब मिळालेला आहे? कोणता? स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये. मग ते सुरत आणि दिल्ली आहे का, इंदूर आणि सुरत आहे का, कोलकाता आणि चेन्नई आहे का, ते बंगलोर आणि इंदोरचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? तर लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या लिस्ट मध्ये तुम्हाला नाव दिसेल हे इंदोर आणि सुरतचा दिसेल या ठिकाणी. मग हे कोणाच्या माध्यमातून येतं? ही सेरेमनी कुणी ऑर्गनाइज केली होती? तर लक्षात घ्यायचं, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स महुआनं हे रिलीज केलं होतं. ते म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला कोणाच्या हस्ते या ठिकाणी? आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी वितरित होताना दिसतात. आणि या असणाऱ्या 13 अवॉर्ड्सचा असणारा रेफरन्स या असणाऱ्या स्वच्छतेच्या अंतर्गत देण्यात आला. त्यामध्ये पहिली कॅटेगरी लक्षात घ्यायची, जिथं शहराची संख्या जी आहे ना, ती लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी असेल त्या असणाऱ्या शहरांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला. तर इथं लक्षात घ्यायचं कुठला? सासवड. सोबत बघितलं त्या ठिकाणी पठाण, लोणावळा यांनी ह्या 3 टॉप लिस्ट मध्ये आपल्याला नाव देताना दिसतात. लक्षात घ्यायचं, सासवडचा उल्लेख येतोय, म्हणजेच आपल्या असणाऱ्या महाराष्ट्र संदर्भ प्लस लोणावळाचा उल्लेख येतोय, तेही लक्षात ठेवायचं. सोबतच क्लीनेस्ट कॅन्टोन्मेंट बोर्डचा उल्लेख केला. कटक मंडळाच्या बाबतीमध्ये पाहिला तर कुठला असेल या ठिकाणी? तर इथं महू कॅन्टोन्मेंट बोर्डचा असणारा उल्लेख येतोय. मध्य प्रदेशाच्या अंतर्गत हा टॉप परफॉर्मन्सच्या अनुषंगाने दिसतोय महू मधला. नंतर क्लीनेस्ट गंगा टाउनचा उल्लेख केला तर याच्यामध्ये येतो वाराणसी आणि प्रयागराज यांनी काय केलेलं आहे? या गंगा झोन मध्ये असणाऱ्या स्वच्छतेच्या अवॉर्ड मध्ये हे नाव मिळवताना दिसतात. सोबत बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा उल्लेख केला, जास्तीत जास्त चांगली कामगिरी केली या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत, तर नंबर 1 ला आपला महाराष्ट्र आहे. फक्त स्टेट वरती सुद्धा क्वेश्चन केला जाईल, तिथं आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख लक्षात ठेवा. नंतर आहे मध्य प्रदेश, नंतर आहे छत्तीसगड यांनी या असणाऱ्या 3 टॉप लिस्ट मध्ये आपलं नाव करताना दिसतात. आणि या ठिकाणी बघितलं तर सफाई मित्र सुरक्षित शहर या पुरस्काराचा उल्लेख पाहिला तर कोणाला मिळालाय तो? तर तो मिळालेला आहे चंदीगडला मिळालेला आहे. कशासाठी? तर हा मुद्दा असेल या ठिकाणी सफाई मित्र सुरक्षित शहराचा अवॉर्ड इथं दिलाय. लक्षात घ्या, चंदीगडच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. आणि शहराचा उल्लेख आला तर इंदूर आणि सुरत हे 2 नावं आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. क्वेश्चन नंबर 15चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा उल्लेख हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर येतोय क्वेश्चन नंबर 16. काय बघ क्वेश्चन नंबर 16, भारतातील पर्यावरण पूरक प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी कोणत्या बँकेने ग्रीन रुपया टर्म डिपॉझिट SGRTD सुरू केलेलं आहे? हीच ती बँक आहे ज्या बँकेनं इलेक्टोरल बॉन्ड द्यायला सुरुवात केली. एक मात्र बँकचा असणार उल्लेख याच्यामध्ये येतोय, तो म्हणजेच कोण असेल मग? HDFC बँक आहे का? स्टेट बँक ऑफ इंडिया आहे का? ICICI बँक आहे का? RBL बँक आहे? तर लक्षात घ्यायचं कोण आहे ते? स्टेट बँक ऑफ इंडियाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि हा आहे लार्जेस्ट बँक आपल्या देशातला. आणि यानं इंट्रोड्यूस केलेला आहे कुठला? स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम केलं, ज्याच म्हणतो आपण त्या ठिकाणी SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट म्हणजे SGRTD. आणि याचा उल्लेख केला तर याचा इनिशिएटिव्ह कशासाठी असणार आहे? डेडिकेट केलं इथं सपोर्टिंग कशासाठी? एन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायचंय. ग्रीन फायनान्स इकोसिस्टीम भारतामध्ये तयार करायचे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या पद्धतीचे असणारे ग्रीन रुपी टर्म डिपॉझिटच्या असणाऱ्या माध्यमातून आपल्याला इनिशिएटिव्ह घेताना दिसतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं, या प्रकल्पांना मदत करताना आपल्याला SBI दिसेल, ते इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर चर्चा येते युद्धजन्य परिस्थितीचा मुद्दा येतोय. अलीकडील राजनैतिक हालचालीमध्ये कोणत्या देशाने युक्रेन सोबत ऐतिहासिक सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आणि युक्रेनच्या सुरक्षेमध्ये त्याच्या महत्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला आणि मजबूत युती मजबूत करताना दिसत आहेत? कोण असणारा देश या ठिकाणी येतोय? युनायटेड किंगडम आहे, संयुक्त राष्ट्र अमेरिका आहे, जर्मनी आहे का फ्रान्स आहे? तर इथं लक्षात घ्यायचं UK या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीमध्ये आपल्याला या असणाऱ्या
युक्रेन सोबत कोलॅबोरेशन करताना दिसतोय. तर हा डिप्लोमॅटिक मूव्ह त्या ठिकाणी येतोय. युक्रेनचे असणारे प्रेसिडेंट व्लादिमीर झेलेन्स्की आणि ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक यांनी या पद्धतीचा असणारा अग्रीमेंट साईन केलेला आहे. म्हणून युकेचा उल्लेख लक्षात ठेवायचा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मला सांगा, ऋषी सुनकच्या अगोदर लिज ट्रॉसच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख करतो. ते ब्रिटनच्या इतिहासामध्ये सर्वात कमी दिवस प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी पदाची जबाबदारी घेतली होती. तर ते किती दिवस प्राईम मिनिस्टर होत्या याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. मी ऑप्शन देतो. 45 दिवस, 46 दिवस, 48 दिवस का 50 दिवस. किती दिवस त्या ठिकाणी त्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि हे त्यांच्या देशातल्या इतिहासातल्या असणाऱ्या सर्वात कमी दिवस म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टरच्या पदाची जबाबदारी घेतलेली आहे. हा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतोय. तर ते तुम्हाला सांगायचं आहे. इथं लक्षात घ्यायचं, युक्रेन सोबतच्या असणाऱ्या डिफेन्सच्या अनुषंगाने इथं कोलॅबोरेशनच्या माध्यमातून आपल्याला युके ऍड होताना दिसतोय. तर हे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येतोय क्वेश्चन नंबर 18चा. काय बघा, साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण आहे? बघा बरं का, वारंवार काय असतं की पहिल्या महिला कोण, प्रत्यक्षात कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींची नावांची स्वरूप त्या ठिकाणी आयोग विचारताना दिसतोच. आणि हा मुद्दा का महत्वाचा आहे, हा साखर उद्योगाशी संबंधित त्या ठिकाणी येतोय. आणि सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत. तर कोण आहेत त्या? राधिका गुप्ता आहेत, दीपा भंडारे आहेत, स्नेहा शर्मा आहेत का अंजली देशमुख आहेत? तर लक्षात घ्यायचं, हा असणारा पुरस्कार मिळालेला आहे दीपा भंडारे यांना. कोणाला मिळालाय? दीपा भंडारे यांना हा असणारा पुरस्कार मिळालेला आहे. दीपा भंडारे असोसिएटेड आहेत कोणासोबत? इथं श्री दत्ता कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी कुठे असेल या ठिकाणी? तर शिरोल तालुका कोल्हापूर याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे संदर्भ येतोय आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने, म्हणून अजून जास्त हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचा असणार आहे. तर यांना हा असणारा महत्वपूर्ण एक प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळतोय. बेस्ट एन्व्हायरमेंट ऑफिसर अवॉर्ड प्राप्त होते या सेरेमनीच्या अनुषंगाने. आणि लक्षात घ्यायचं, हा असणारा अवॉर्ड कोणाच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय? तर VSI चेअरमन शरद पवार यांच्या हस्ते आपल्याला हा ठिकाणी इथं प्रत्यक्षात हा दीपा भंडारे यांना हा असणारा पुरस्कार वितरित होताना दिसतोय. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा. साखर उद्योगातील असणाऱ्या उत्कृष्ट पर्यावरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या पुरस्काराच्या अंतर्गत ऑफिसरच्या अनुषंगाने हा पुरस्कार दिला गेलेला आहे भंडारी यांना, दीपा भंडारी यांना. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा, क्वेश्चन नंबर 19चा उल्लेख करूया. काय बघा, कोणत्या कंपनीने अलीकडेच जपानच्या माहिती संकलन उपग्रह ऑप्टिकल 8 वाहून नेणाऱ्या HIIA रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करून अंतराळ संशोधन आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे? कोणाचा? जपानच्या माहिती संकलन उपग्रहाचं नाव पण लक्षात ठेवायचं, ऑप्टिकल 8. या वाहून नेणाऱ्या असणाऱ्या HIIA रॉकेटचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलंय. स्पेसएक्सनं केलंय, स्कायरूट एरोस्पेसनं केलंय, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजनं केलेलं आहे का वेक्टर स्पेस सिस्टीम्सनं केलेलं आहे? तर इथं लक्षात घ्यायचं, ते कुणी केलेलं आहे? तर हे केलेलं या ठिकाणी मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज यांनी केलेलं आहे. जानेवारीच्याच असणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतात. तो म्हणजेच पुढे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. तर हा असेल इथं तानेगासिमा स्पेस सेंटर रॉकेटचा उल्लेख केला तर कोणता असेल रॉकेट टाइप या ठिकाणी? HIIA रॉकेट असेल. हा फ्लॅगशिप असणारा लॉन्च व्हेइकल आहे जपानचा आणि याच्या अनुषंगाने हे मिशन लॉन्च करताना दिसतात. आणि याचा जो पेलोड आहे ना, तो पेलोड म्हणजेच कुठला असेल? ऑप्टिकल 8चा असणारा पेलोड असेल. त्याला काय करायचं? इन्फॉर्मेशन गॅदरिंग करायचे सॅटेलाइटच्या अनुषंगाने. आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, हा 48व्या क्रमांकाचा असणारा रॉकेट लॉन्च आहे. कधीपासून? 2001 पासून याच्या असणाऱ्या रॉकेट लॉन्च सिस्टीमला सुरुवात केल्यापासून हा 48व्या क्रमांकाचा लॉन्च सिस्टीमचा मुद्दा येतोय. जपानशी संबंधित असणारा पार्ट येतोय याच्यामध्ये. ऑप्टिकल 8चा उल्लेख करायचा, HIIA रॉकेटचा उल्लेख करायचा आणि मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीच्या अनुषंगाने असणारा मुद्दा लॉन्च होताना दिसतोय. तर तो इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. नासाचा आर्टेमिसचा असणारा जो काही प्रोजेक्ट आहे तो खूप जास्त पद्धतीने गाजतोय. त्याच्याशी संबंधित असणारा क्वेश्चन केलाय. क्वेश्चन नंबर 20 काय पहा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण करण्यासाठी नासाच्या रोबोटिक चंद्र रोव्हरचं संक्षिप्त स्वरूप काय आहे? या असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जायचं आहे, त्या अनुषंगाने त्याचं नाव काय आहे? लुमर आहे, वायपर आहे,
सोलारिस आहे का मुनेक्स आहे? तर कोणत्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये येतो? तर नाव लक्षात घ्यायचं या ठिकाणी काय आहे तो? तर तो आहे वायपर. काय नाव आहे त्याचं? वायपर लक्षात घ्यायचं. वायपरचा असणारा लॉंग फॉर्म काय या ठिकाणी? इथं लक्षात घ्यायचं व्हॉलटाईज. लक्षात घ्यायचं व्हॉलटाईज इन्व्हेस्टिगेटिंग पोलार एक्सप्लोरेशन रोवर. हा असा रोवर आहे या असणाऱ्या ध्रुवांना इथं मुळात संशोधन करून शोधण्याची भूमिका कंप्लीट करणार आहे. तर त्या असणाऱ्या रोवरचं नाव लक्षात घ्यायचं वायपर आहे. आणि हा कशाच्या अंतर्गत आहे? तर हा नासाच्या असणाऱ्या आर्टेमिस लुनार रोवरचा उल्लेख येतोय, जो असणारा प्रोजेक्ट 50 वर्षांच्या गॅप नंतर अमेरिकेच्या अनुषंगाने हा परत एकदा रिलॉन्च करताना दिसत आहेत. म्हणून लक्षात घ्यायचा हा मुद्दा खूप जास्त गरजेचा आहे. त्यामुळं आर्टेमिस आणि त्या आर्टेमिसच्या अंतर्गत आपल्या इस्रोचा सुद्धा वाटा आहे, तर तोही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट या स्कीम बद्दल. या योजनेसाठी कोणतं मंत्रालय जबाबदार आहे? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या झिरो डिफेक्टच्या अंतर्गत आपण कोणकोणत्या असणाऱ्या गोष्टींना ऍड करतोय, कोणकोणत्या असणाऱ्या भागांना याच्यामध्ये आणतोय. कारण हा जो असणारा झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट आहे ना, तो लॉन्च केला होता कधी? 2016ला लॉन्च केला होता. आणि कुणी लॉन्च केला होता या ठिकाणी? MSMEs मिनिस्ट्रीने या ठिकाणी लॉन्च केला होता. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसने लॉन्च केला होता. त्याचे असणारे महत्वपूर्ण असणारे 6 ऑर्गन्स आहेत जे काम करतात झिरो डिफेक्ट साठी. ते कोणते? चॅलेंज टू एम्प्लॉय, प्लीज सिंगिंग, सोबत येतो मुद्दा कॉज आयडेंटिफिकेशन, इन्स्पेक्शन, डिफेक्ट कॉज रिमूव्हल आणि मोटिवेशन. म्हणजे प्रत्यक्षात उद्योगांमध्ये असणाऱ्या कमतरतेला ओळखणं, ते ओळखल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या कामगारांना उद्बोधित करणं, त्याच्यातून असणारे गोष्टी चुकीच्या कोणते ते शोधणं आणि त्याच्यातून ते प्रॉब्लेम्स रिमूव्ह करणं, या माध्यमातून 2016 मध्ये स्टार्ट झालेला असणारा हा झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट असणारा डिफेक्ट अँड झिरो इफेक्ट या अनुषंगाने ते स्कीम लॉन्च केली होती. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा काय करतोय? तर हा इंटिग्रेटेड आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्टिफिकेशन सिस्टीम आहे, ज्या कंपन्यांना उद्योगांना हे सर्टिफिकेट दिलं जातं. लक्षात घ्यायचं उत्तर काय असेल या ठिकाणी? MSMEs मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला हे रन होताना दिसणार आहे. प्रतिवर्षी याचा रिपोर्ट येतो, त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. झेडचा मुद्दा याच्यामध्ये येतोय, जो आपल्याला चर्चेमध्ये दिसेल. झिरो डिफेक्ट झिरो इफेक्टचा मुद्दा याच्यामध्ये असेल, तो इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 22चा रेफरन्स बघूया. काय बघा, भारताच्या सहकार्याने 2024च्या सुरुवातीला इस्रोद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या एका लहान उपग्रह संचाच्या संयुक्त विकासासाठी कोणत्या देशाने करार केलाय? कशासोबत? 2024ला इस्रोद्वारे प्रक्षेपित केलं जाणाऱ्या एक लहान उपग्रह संचाच्या संयुक्त विकासासाठी कोणत्या देशासोबत भारतानं करार केलाय? मग तो मालदीव आहे, सेशेल्स आहे, श्रीलंका आहे का तो मॉरिशसचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? तर इथं लक्षात ठेवायचंय कोणाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय, तर तो आहे या ठिकाणी मॉरिशस सोबत कोलॅबोरेशन येतोय की आपले कॅबिनेट युनियन कॅबिनेटनं काय केलं? केंद्रीय असणाऱ्या कॅबिनेट मंत्रालयानं प्राईम मिनिस्टरच्या अंतर्गत आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा MOU साइन करताना दिसतात. म्हणजे कुठला? मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन करतात. तो कुठं? तर तो पोर्ट लुईस मॉरिशस यांच्यासोबत हा अग्रीमेंट होताना दिसतोय नोव्हेंबर 1, 2023 मध्ये. तो कोणाच्या अनुषंगाने? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आणि मॉरिशस रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल यांच्या अनुषंगाने आणि यांच्या माध्यमातून 2024ला हा उपग्रह संच या ठिकाणी लॉन्च होताना दिसणार आहे. तर तो रेफरन्स लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 23चा उल्लेख करूया. काय बघा, 15 जानेवारी 2024 रोजी IUCNच्या रेड लिस्ट मध्ये प्रथमच कोणत्या प्रजातीचं मूल्यांकन केलं गेलं आहे, जिथं 2275 ते 3792 प्रौढ लोकसंख्येच्या अंदाजे लोकसंख्येमुळे असुरक्षित म्हणून वर्गीकृत केलं गेलं आहे. आणि ते सतत कमी होत चाललेली आहे त्यांची संख्या. तर त्यांना कशा अंतर्गत कोणत्या कॅटेगरीमध्ये? थ्रेटन्ड कॅटेगरीमध्ये या असणाऱ्या लिस्टला IUCNच्या रेड लिस्ट मध्ये टाकलेला आहे. तर तो कोण आहे? हिम बिबटे आहे, हिमालयन लांडगा आहे, लाल पांडा आहे का बंगालचा वाघ त्या ठिकाणी दिसतोय? सगळ्यांना माहिती आहे मास्तर
की आपल्याला बेंगॉल टायगर याच्यामध्ये दिसणारच नाहीये. मग या अनुषंगाने पाहिलं तर कोण दिसतोय या ठिकाणी आपल्याला, तर उल्फ दिसतोय. हिमालयीन लांडग्याचा उल्लेख या ठिकाणी दिसतोय. हिमालयीन उल्फ या ठिकाणी काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे ऍज अ वल्नरेबल इन द रेड लिस्ट ऑफ दी थ्रेटन्ड स्पीसीज. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वल्नरेबल असुरक्षित स्वरूपामध्ये आपल्याला तो दिसतोय. आणि ही संख्या काय लक्षात घ्यायचं आपल्याला, 2275 ते 3792 इंडिव्हिज्युअल संख्या राहिलेली आता याच रेंजमध्ये आपल्याला शिल्लक राहते आणि ती कंटिन्युअसली कमी होत चाललेली आहे. आणि त्या अनुषंगाने महत्वपूर्ण असणारी कामगिरी, याच्या सोबतच याच्या सिक्युरिटीसाठी, याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी असणारी भूमिका मांडली जात आहे वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुषंगाने, तोही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 24 चा उल्लेख करूया. काय बघा 24, आता हा भारतातला पहिला आहे बरं का डार्क स्काय पार्क. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण याच डार्क स्काय पार्कच्या अनुषंगाने एक मुद्दा बघतो, तो म्हणजे कुठला, तर या ठिकाणी अर्थ आवर किंवा वसुंधरा तास. जो वसुंधरा तास असतो कधी मार्च महिन्याअंतर्गत शेवटच्या सॅटर्डेला शक्यतो तो सेलिब्रेट केला जातो. आणि तो मुद्दा आणला सिडनी ऑस्ट्रेलियापासून. तर त्याच अनुषंगाने जो काही आर्टिफिशियल लाईट्स आहे का त्याला रिस्ट्रेन करायचे, थांबवायचे पूर्णपणे. आणि हे करत असताना थोडंसं नॅचरल लाईट वरती फोकस करायचे, म्हणून भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क आणि आशियातील 5वं हे असं पेंच व्याघ्र प्रकल्पाचं निवासस्थान कोणत्या राज्यात आहे, म्हणजे भारतातलं पहिलं आणि जगातलं 5वं, आशियातलं 5वं डार्क स्काय पार्क हे कुठं मानलं जात आहे, पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येते. साहजिक आहे, याचा रेफरन्स पाहिला तर तो मुद्दा आपल्याला कोणत्या राज्याअंतर्गत हायलाइट होताना दिसणार आहे, तर इथं आपल्याला 2 राज्य दिसतात त्या ठिकाणी. हा मुद्दा येतो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने दिसतोय. तर इथं लक्षात घ्यायचं उत्तर तर महाराष्ट्र, कारण मध्य प्रदेशाचा ऑप्शन नाही याच्यामध्ये. मग याला म्हटलं जातं पेंच नॅशनल पार्कचा उल्लेख येतो. याच्यामध्ये आपण टायगर रिझर्वचा असणार उल्लेख बघतोच इथं, मेजरली या 2 असणाऱ्या राज्यामध्ये. आणि इथं आपल्या भारतातलं असणारं पहिलं डार्क स्काय पार्क निर्माण झालेलं आहे, जेणेकरून या असणाऱ्या प्राण्यांना आर्टिफिशियल लाईट पासून होणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातोय, ते इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन येतोय क्वेश्चन नंबर 25. काय बघा इथं, सद्भावना योजनेअंतर्गत पूंछ जिल्ह्यातील कोणतं गाव लष्कराने आदर्श गाव म्हणून दत्तक घेतलं आहे, कुठला, इथं लक्षात घ्यायचं ऑपरेशन सद्भावना. मग तो बालाकोट आहे, पीर पंजाल आहे, दातोटे आहे का तोपा पीर आहे. हा संदर्भ येतोय मुख्यत्वे करून जम्मू काश्मीर आणि लडाखच्या अनुषंगाने. मुबी काय या ठिकाणी डिफेन्स काय करतोय, स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणतोय, म्हणून लष्करानं आदर्श गाव म्हणून या ठिकाणी दत्तक घेताना दिसतात. तर त्याचा रेफरन्स पाहिला तर लक्षात घ्यायचं ऑपरेशन सद्भावना गुडविल हे लॉन्च कधी केलं होतं, फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च केलं होतं. एक ह्युमन इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये इंडियन आर्मी याच्यामध्ये येतोय आणि तो लडाखच्या अनुषंगाने हा भूमिकेच्या माध्यमातून इथं प्रमोट करतोय लोकांना मानवतावादी संदेश देण्यासाठी. आणि महत्वाचा मुद्दा बघितला तर लोकांना टेररिझमच्या अंतर्गत आणि जिथं प्रत्यक्षात पाकिस्तानी टेररिझमच्या माध्यमातून लोकांना प्रमोट केलं जात आहे, तर त्या असणाऱ्या भूमिकेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि प्रत्यक्षात त्याच्या जाळ्यामध्ये अडकवण्यापासून बाहेर जाण्यासाठी मदत करण्याच्या अनुषंगाने हा असणारा सद्भावना इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतला जातोय. आणि तो कुठल्या ठिकाणी आहे, तर तो तोपा पीर या ठिकाणी दिसतोय आपल्याला. मग लक्षात घ्यायचं हा असणारा प्रोजेक्ट आपल्याला इथं ऍक्टिव्हेट होताना दिसलाय. जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने असणारा पार्ट येतोय, पण सुरुवातीचा मुद्दा हा लडाखच्या अनुषंगाने तयार झालेला होता. त्यामुळे सद्भावना योजना कधी फेब्रुवारी 2023 मध्ये स्टार्ट झाला होता. आणि इथं मुळात हा इंडियन आर्मीच्या माध्यमातून ही भूमिका या ठिकाणी ऍक्टिव्हेट होताना दिसते. तर तो रेफरन्स इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, मग हे होते 25 क्वेश्चन्स जे आपल्याला करंटच्या अँगलनं ऍड करायचे आहेत आपल्या असणाऱ्या रिव्हिजनच्या अंतर्गत. ओके, जसं आपण प्रत्येक मंथच्या फेजमध्ये जेवढे जेवढे 25 क्वेश्चन्स बघितले त्या प्रत्येक मुद्द्याला ऍड करत जा, जेणेकरून तुमचा असणारा रिव्हिजनचा पार्ट अजून जास्त एक्स्ट्रा स्ट्रॉंग होऊ शकतो आणि येणाऱ्या असणाऱ्या राज्यसेवेच्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये तुम्हाला या दोन्ही परीक्षांमध्ये याचा फायदा नक्कीच होणार आहे. ठीक आहे, चालेल, थांबूया मग इथं आपण. थँक्यू.